उधर देख देख मत उधर देख। अरे अभी तो यार राजस्थानचं डाळिंबाच्या लागवडीचे प्रमाण पण भरपूर झालेलं आहे आणि तिकडचे माल पण इकडे भरपूर येतात आणि आता सध्या महाराष्ट्राचं पण डाळिंब चालू आहे ना, असं नाही, पण महाराष्ट्राचं डाळिंबाचं प्रमाण थोडं कमी आणि आता राजस्थानच्या डाळिंबाचा सीझन सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि मार्चच्या 15 म्हणजे दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालणारा आहे. राजस्थानमध्ये कल्टिवेशन भरपूर झाल्यामुळे आता तिकडचा माल इकडे येतो आणि थंडीचं प्रमाण नॉर्थ साईडला जास्त असल्यामुळे राजस्थानचा माल हा दिल्ली, कलकत्ता या साईडला कमी प्रमाणात जातो आणि महाराष्ट्र साईडला जास्त प्रमाणात येतो. जवळपास महाराष्ट्राचा जो माल आहे तो सर्वसाधारण 70 रुपये ते 120-150 रुपये किलो पर्यंत चाललेला आहे आणि जो राजस्थानचा माल आहे तो सर्वसाधारण 50 रुपयापासून जवळपास 100, 110, 120 रुपये किलो असं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये पण प्रतवारी असते भरपूरशी आणि प्रतवारी प्रमाणे माल आहेत. महाराष्ट्रातून किती गाड्या महाराष्ट्रातून जवळपास आता 30% गाडी माल हा महाराष्ट्रातला आहे आणि जवळ 70% जो माल येतो तो राजस्थान मधून सध्या बाजारात येत आहे. बराचसा फरक आहे. महाराष्ट्राचे डाळिंब कधी पण उजवं आहे आणि राजस्थानच्या डाळिंबाच्या प्रमाणात काय होतं, थोडं बीचं प्रमाण थोडं मोठं असतं आणि याच्यामध्ये स्वीटनेसचं प्रमाण महाराष्ट्राच्या डाळिंबामध्ये जास्त आहे. स्वीटनेस प्रमाण जास्त आहे महाराष्ट्राच्या डाळिंबामध्ये. हर्षल जेजुरकर.